नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण चालू घडामोडी 2024 हा घटक पाहणार आहोत। आता या ठिकाणी 1 ते 25 पर्यंत चालू घडामोडी दिलेले आहेत। तर या टॉपिकवर प्रश्न 100% परीक्षेला येतात। तर तलाठी, पोलीस भरती म्हणजे सगळ्या सरळ सेवा परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे। शिवाय एमपीएससी कंबाईन मध्ये देखील याच्यावर प्रश्न येऊ शकतात। तर ठीक आहे, आता या ठिकाणी पाहूया नेपाळचे सध्या पंतप्रधान कोण आहेत? तर केपी शर्मा ओली हे सध्या नेपाळचे पंतप्रधान आहेत। आता नेपाळची राजधानी माहिती आपल्याला काठमांडू ही आहे। एमपीएससी चे अध्यक्ष रजनीश सेठ हे आहेत। विधान परिषदेचे सध्या अध्यक्ष नीलम गोरी ह्या आहेत। विम्बल्डन 2024 चा पुरुष एकेरी अंतिम सामना कार्लस अल्कराज या स्पेनच्या खेळाडूंनी जिंकला। ठीक आहे, तेलंगणा या राज्याच्या विधानसभेत जातीनिहाय सर्वेक्षण विधेयक मंजूर करण्यात आले। 16व्या वित्त आयोगामध्ये 4 सदस्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर 16वा वित्त आयोग बघा, 15 वित्त आयोगाचे अध्यक्ष NK सिंग हे होते। तर 16 वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत हे आपल्याला नवीन आता जाहीर झालेले 16 वित्त आयोगाचे अध्यक्ष हे आपल्या लक्षात आलं पाहिजे। ठीक आहे, 16 वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहे? अरविंद पनगारिया हे आहेत। ठीक आहे, आरबीआय ची स्थापना 1 एप्रिल 1935। आरबीआय चे गव्हर्नर शक्तिकांत दास हे सध्या आहेत। आता पाकिस्तान ODI आणि T20 चे प्रशिक्षक सध्या कोण आहेत? गॅरी क्रस्टन हे आहेत। पेटीएम मनीचे CEO राकेश सिंग हे आहेत। बघा, ICC T20 विश्वचषक क्रिकेट 2024 मध्ये हॅट्रिक घेणारा खेळाडू कोण आहे? पॅट कमिन्स हा खेळाडू आहे। ग्लोबल इंडिया AI शिखर संमेलन 2024 नवी दिल्ली येथे पार पडले। ठीक आहे, लिओन मास्टर बुद्धिबळ स्पर्धा 2024 चं विजेतेपद कोण आहे? विश्वनाथन आनंद। ठीक आहे, विश्वनाथन आनंद हा पहिला ग्रँड मास्टर देखील होऊन गेलेला आहे भारताचा। ठीक आहे, जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस 3 जुलै रोजी साजरा करण्यात आला। आता स्मृतिवन भूकंप स्मारक संग्रहालय गुजरात या राज्यामध्ये आहे। तर 2024 चा व्ही शांताराम लाईफ टाइम अचीवमेंट पुरस्कार सुबैया नल्लामुथू यांना देण्यात आला। आता इथं थोडी बेसिक माहिती दिलेली आहे बघा। युट्यूबची स्थापना 2005 मध्ये, इंस्टाग्रामची स्थापना 2010 मध्ये, फेसबुकची स्थापना 2004 मध्ये, गुगलची स्थापना 1998 मध्ये आणि व्हॉट्सअप ची स्थापना 2009 मध्ये। ही बेसिक माहिती थोडीशी आहे। आता इथं परत पाहूया 2024 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार डॉक्टर प्रदीप महाजन यांना देण्यात आला। आता 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांना देण्यात आला होता आणि 2024 चा डॉक्टर प्रदीप महाजन यांना देण्यात आलेला आहे। युरो फुटबॉल चषक 2024 स्पेन या देशाने जिंकला। ठीक आहे, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2024 जेनी एअर पेनबेक यांना देण्यात आला। बघा, 58वा ज्ञानपीठ पुरस्कार कवी गुलजार व संस्कृतचे राम भद्राचार्य यांना देण्यात आला। ठीक आहे, 2024 च्या योग दिवसाची टॅगलाईन काय होती? स्वतः आणि समाजासाठी योग ही टॅगलाईन होती। जीएसटी परिषद बैठकीचे अध्यक्ष कोण असतात? केंद्रीय वित्त मंत्री। सन 2024 मध्ये 5 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला। आता सन 2024 मध्ये 5 व्यक्तींना, त्याच्यातले 4 मरणोत्तर आहेत, एकाला जिवंतपणे देण्यात आला भारतरत्न पुरस्कार। त्यांचं नाव बघा खाली आहे। 50वा भारतरत्न पुरस्कार लालकृष्ण अडवाणी हे ज्येष्ठ बीजेपीचे नेते त्यांना देण्यात आला। आणि सनातन शिरोमणी पुरस्कार सन 2024 चा नरेंद्र मोदी जे सध्या भारताचे पंतप्रधान आहेत त्यांना देण्यात आला। तर आता या ठिकाणी पाहूया आपण पहिल्या टप्प्यामध्ये आपण 1 ते 25 एवढ्या चालू घडामोडी पाहिल्या। या ठिकाणी आपण पाहूया आता 26 पासून ते 45 पर्यंत आपण या ठिकाणी चालू घडामोडी पाहणार आहोत। हा सर्व व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा, नक्की तुम्हाला 1 मार्काला फायदा होईल। आता सन 2024 ची पोलीस भरती चालू आहे, त्याला नक्की याच्यामध्ये फायदा होऊन जाईल। तर ठीक आहे, बघूया आपण लक्ष्मी नारायण आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्यारेलाल शर्मा यांना देण्यात आला। आता बाफ्ता पुरस्कार चित्रपट 16 2024 सर्वोत्तम चित्रपट आहे ओपन हायमर। ठीक आहे, मिस वर्ल्ड ह्युमॅनिटेरियन पुरस्कार नीता अंबानी यांना देण्यात आला। नेल्सन मंडेला 2024 चा पुरस्कार निमान्स म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायन्स। आता पुढचा बघू चालू घडामोडीचा पॉइंट पाहूया। ICC T20 क्रिकेटमध्ये 200 षटकार मारणारा रोहित शर्मा हा पहिला फलंदाज ठरला। हा देखील प्रश्न परीक्षेला येऊ शकतो। सध्या राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे आहेत। राज्यसभेचे विरोधी पक्षीय नेते कोण आहेत? तर मल्लिकार्जुन खरगे हे आहेत। भारतातील पहिली AI शाळा तिरुअनंतपुरम केरळ या ठिकाणी सुरू करण्यात आली।
भारतातील पहिल्या AI आधारित चित्रपटाचे नाव इराह हे आहे. बघा आता 9 जून 2024 रोजी तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली. आता पुढचा प्रश्न पाहूया. ICC T20 2024 विश्वचषक अंतिम सामना भारत वर्सेस दक्षिण आफ्रिका या दोन संघामध्ये झाला. तर भारताचा या ठिकाणी विजय झालेला आहे. लक्षात घ्या, 7 धावांनी विजय भारताचा झालेला आहे. ठीक आहे. जगातील पहिली CNG बाईक बजाज कंपनीने लॉन्च केली आहे. आता डॉक्टर BR आंबेडकरांचा जगातील सर्वात उंच पुतळा आंध्र प्रदेशमध्ये पाहायला मिळतो. आंध्र प्रदेश या राज्यातील विजयवाडा या शहरामध्ये. पुढे पाहूया. रोड सेफ्टी फोर्सची स्थापना करणारे भारतातील पहिले राज्य पंजाब हे आहे. जेमिनी AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स इमेज टूल भारतात गुगल या कंपनीने लॉन्च केली आहे. आता बघा 10 फेब्रुवारी 2024 पर्यंत 53 व्यक्तींना भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला आहे. भारतरत्न हा पुरस्कार प्रजासत्ताक दिनी म्हणजे 26 जानेवारी रोजी दिला जातो. आतापर्यंत 5 महिलांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. आता त्या 5 महिला कशा लक्षात ठेवायच्या ही ट्रिक आपण दिली. इमली के आसू, या 5 महिला याच्यामध्ये, इमली आपल्याला माहिती आहे चिंचेला इमली असं म्हणतात. तर या ठिकाणी लक्षात राहून इमली के आसू हे एवढं लक्षात ठेवायचंय. बाकी अर्थ वगैरे त्याचा काय वेगळा काढायचा आहे. आता ई साठी इंदिरा गांधी, मदर तेरेसा आणि लता मंगेशकर. ली साठी लता मंगेशकर. आता आ साठी काय अरुणा अस्सपाली आणि सु साठी सुभालक्ष्मी, MS सुभालक्ष्मी. परत एकदा सांगतो, 5 महिलांना भारतरत्न पुरस्कार आतापर्यंत देण्यात आलेला आहे. त्या कशा लक्षात ठेवायच्या. इमली के आसू, के हा शब्द या ठिकाणी ड्रॉप करायचा आहे. ही म्हणजे इंदिरा गांधी, मदर तेरेसा, लता मंगेशकर आणि अरुणा अस्सपाली आणि सुभालक्ष्मी या 5 महिलांना आतापर्यंत भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे. आतापर्यंत 2 परदेशी व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर पहिली म्हणजे खान अब्दुल गफ्फार खान आणि दुसरी नेल्सन मंडेला ही होय. ठीक आहे. आतापर्यंत 18 जणांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे. आतापर्यंत किती जणांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आलेला आहे. 18 जणांना. त्याच्यातील पहिला मरणोत्तर पुरस्कार लाल बहादूर शास्त्री यांना देण्यात आलेला आहे. आता 45वा प्रश्न पाहूया. 53वी वस्तू व सेवा कर परिषदेची बैठक नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती. बघा आता दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण 26 पासून 45 पर्यंत चालू घडामोडी पाहिल्या. ठिकाणी तिसऱ्या भागामध्ये 46 पासून 50 पर्यंत राहिलेल्या चालू घडामोडी पाहणार आहोत. तर ठीक आहे. त्या ठिकाणी सुरुवात करूया आपण. कासा अंतराळ संशोधन संस्था दक्षिण कोरिया या देशाने सुरू केली. आता बघा पुढचा. जागतिक अन्न सुरक्षा दिवस 7 जूनला साजरा करण्यात येतो. आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघ विश्वचषक स्पर्धा 2024 जर्मनी या देशामध्ये पार पडली. आता हिंदी साहित्य भारती पुरस्कार 2024 कृष्ण प्रकाश यांना मिळालेला आहे. आता शेवटचा. विश्व महासागर दिन 8 जूनला साजरा करण्यात येतो. आता राहिलेल्या या ठिकाणी आपण 5 चालू घडामोडी पाहिल्या. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हा घटक पूर्ण पाहिला आणि तुम्ही पूर्ण हा पाहायचा आहे. तर तुम्हाला नक्की 1 मार्काला याचा फायदा होऊन जाईल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर तुम्ही नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील. धन्यवाद.